तुम्ही असलेली जाणीव हीच निरंजनाची खूण. समर्थ रामदासांनी दासबोधात कवी म्हणजे कोण, त्याची श्रेष्ठता, त्याची योग्यता, त्याचे वर्णन केलेले आहे. कवी म्हणजे शब्द गंगा आहे. शब्द व शब्दाचे अनुवाद प्रवाही करणारा तो कवी. इकडे त्याला ईश्वर म्हटले, शब्दाला वेद म्हटले आहे. सर्व व्यवहार शब्दाच्या अर्थावर चालतो. कवी जर बोलला नसता तर ज्ञान होणे कठीण झाले असते. तर तो वेदावतारी आहे. वेदावतारी म्हणजे शब्दासहित निर्माण झालेले. शब्दाचे अर्थ अनंत अपार आहेत. शब्द जर ऐकला नाही तर आपली व दुसऱ्याची माहिती होत नाही. कवी आणि शब्द हे दोन निराळे नाहीत. तुम्ही असल्याची जाणीव शब्द अनुवादावर अवलंबून आहे. शब्द हाच तो कवी वेद घेऊन आला आहे. तुम्ही सुद्धा शब्दच घेऊन आला आहात. कवी म्हणजे आपोआप निर्माण झालेला शब्द व सर्व व्यवहार हे काव्य आहे. कवीने नावे रूपे शब्द ज्ञानाने दिली आहेत. कवी आहे तर सगळे आहे. अख्खे जग म्हणजे कवीचे काव्य आहे. कवी व्यक्तिरूप नाही तर व्यापक आहे. रामदास, ज्ञानेश्वर, श्रीकृष्ण हे कवी होते. तुम्ही प्रत्येक कवीच्या काव्याची साकार मूर्ती आहात. त्या मूर्तीचा सांभाळ कसा होतो, ज्ञान कसं करून घ्यावे, मुक्ती कशी ओळखावी, हे सर्व कवीच्या काव्यात आहे. हे सर्व जग शब्दाने सजवलेले आहे. कवी म्हणजेच वेदमूर्ती, वेद नारायण. श्रवणानेच बंधन व त्यानेच मोक्ष मिळतो. तुमच्याकडे मूर्तिमंत कविराज आहे. कवीच्या भाषेतून सर्व कर्म, धर्म, ज्ञान, ध्यान वाहत असते. तुमचे नाव म्हणजे आईने दिलेली कविताच. ती जन्मभर चालते. प्राण हा सुद्धा कवीच आहे. कारण प्राण नाही तर कवी नाही. ज्याने यथार्थ कवीचा अभ्यास केला तो मुक्त झाला. शब्दानेच चिंता निर्माण होते व शब्दानेच चिंता दूर होते. तुम्ही त्या कवीचे सख्खे रूप आहात. तुम्हाला तुम्ही जाणल्यानंतर कवित्व बाहेर पडते. कवीनेच कल्पना म्हणजे बंधन निर्माण केले व मोक्षही त्यानेच निर्माण केला. कवीची ओळख झाल्यानंतर तुमची तुम्हाला ओळख होईल. तुमची प्रतिभा म्हणजेच कवित्व. गुप्त म्हणजे दिसतो परी खरा नव्हे. जगातील निरनिराळे पंथ संप्रदाय म्हणजे कवीच्या कल्पनेतून वाहणारे झरे आहेत. कोणतीही ओळख या रूपाने कायम राहत नाही. खुणेने खुणेला खुणावले असा हा व्यवहार चालू आहे. त्रिपुटी दिसते, भासते, पण मुळात सर्व तेच परिपूर्ण आहे. पण परिपूर्ण म्हणजे काहीच नाही. निष्काम परब्रह्म आहे, पण त्याला उपयोग नाही. तुम्ही असलेली जाणीव हीच निरंजनाची खूण. हे जेव्हा जाणाल तेव्हा सर्व भरपूर आहे, पण होय असं काही नाही, म्हणजेच त्याचाच तथ्य नाही, म्हणजे मिथ्या. तुम्ही तुमचे अंजन आपण असल्याचे ज्ञान धरून ठेवा, म्हणजे निरंजनाची खूण कळेल.